मंगरुळपीर तालुक्यातील मंगळसा येथील डॉक्टर उन्नती मिलिंद पाकधने यांनी आपल्या कृतीतून समाजासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे। फिजिओथेरपिस्ट म्हणून नागपुरात क्लिनिक सांभाळणाऱ्या डॉक्टर उन्नती या आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडतानाच शेतीची जबाबदारीही तितक्याच ताकदीने सांभाळत आहेत। वडिलांच्या निधनानंतर घराची आणि शेतीची संपूर्ण जबाबदारी आई आणि मुलीवर येऊन पडली। आता शेती कोण करणार हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला। मात्र या प्रश्नांपुढे न खचता डॉक्टर उन्नती यांनी आईसोबत शेतीत उतरून जबाबदारी स्वीकारली। खरीप हंगामातील पेरणीसाठी त्या खास नागपुरातून आपल्या गावात आल्या आणि स्वतः बैलजोडीने शेतात पेरणी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले। डॉक्टरच्या हातात स्टेथोस्कोप आणि शेतकऱ्याच्या मुलीच्या हातात नांगर अशी दुहेरी भूमिका त्यांनी समर्थपणे निभावली। BPTH आणि MPTHचे शिक्षण पूर्ण करून त्या आज एक यशस्वी फिजिओथेरपिस्ट आहेत। शहरात त्या रुग्णांच्या वेदना कमी करण्याचे कार्य करतात, तर गावात त्या मातीत घाम गाळत शेतीची परंपरा जिवंत ठेवत आहेत। डॉक्टर उन्नती यांचा विश्वास आहे की पारंपरिक शेतीचे ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घातल्याशिवाय शेतीचे भविष्य उज्ज्वल होऊ शकत नाही। त्यामुळे शेती ही केवळ व्यवसाय नसून संस्कृती आणि जबाबदारी असल्याची जाणीव त्यांनी आपल्या कृतीतून करून दिली आहे। शेतात, आपल्या शिवारात, आपल्या गावात पेरणीयुक्त पाऊस झालेला आहे। तुमचा अनुभव काय आहे याचा? आम्ही खूप दिवस झाले पावसाची वाट पाहत होतो। सगळे रोज सकाळ झाली की आकाशाकडे पाहत होते, पण मागच्या 2 दिवसापासून पाऊस आलेला आहे। तर आम्ही आज पेरणी चालू केलेली आहे। तर आधुनिक आणि पारंपरिक याचं मिश्रण करून आम्ही पेरणी करतो। तर आधुनिकतेची जोड आणि पारंपरिक मुळे जपत आम्ही शेती करतो आहे, जेणेकरून शेतीचा वारसा चालत राहील आपल्या भारताचा। आणि कधी पण शेती म्हणलं तर आपल्या याच्यात असं पुरुष पहिलं दिसतो, पण जसं आपण करतो आहे तर त्याच्यामुळे फक्त विजिबिलिटी इज नॉट इक्वॅलिटी, म्हणजे फक्त दिसणं ही समानता नाही आहे। शेतकऱ्याचं श्रम आणि त्यांचा सन्मान करणं आणि महिलांना पण शेतकरी म्हणजे म्हणणं आणि त्यांना सामावून घेणं ही आजकालची आपल्या काळाची खूप मोठी गरज आहे। आजच्या आधुनिक काळात उच्च शिक्षित मुली शेतीपासून दूर जात असल्याचे चित्र अनेकदा दिसून येते। अशावेळी उच्च शिक्षण घेतलेली एक डॉक्टर स्वतः बैलजोडीने पेरणी करत असल्याने समाजासमोर सकारात्मक आणि प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे। डॉक्टर उन्नती मिलिंद पाकधने यांची ही वाटचाल केवळ एका डॉक्टरची किंवा शेतकऱ्याच्या मुलीची कथा नाही, तर शिक्षण, कर्तव्य, परंपरा आणि मातीशी असलेल्या नात्याची प्रेरणादायी कहाणी आहे। त्यांच्या या कार्यातून एक स्पष्ट संदेश मिळतो: शिक्षण कितीही मोठे असले तरी आपल्या मातीशी असलेले नाते आणि जबाबदारी कधीही विसरता कामा नये। उन्नत शेती, उन्नत आरोग्य आणि उन्नत भविष्य हा संदेश आपल्या कृतीतून देणाऱ्या डॉक्टर उन्नती पाकधने यांचे कार्य आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे। प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाजशील न्यूज, मंगरुळपीर, वाशिम।